नमस्कार शेतकरी बांधवांनो, यश हालदार यांनी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी सरकारने निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि अधिकृत तारीख आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी सरकारने 2200 कोटी रुपयाचा GR देखील जाहीर केला आहे। हे स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिले आहे। मग आता कोणत्या तारखेवरती पैसे जमा होणार आहे? कारण आजकाल खोट्या बातम्याचा प्रसार वाढलेला आहे, तुम्हाला सुद्धा पाहायला मिळत आहे। कारण की आज इथे म्हणत आहे आज पैसे मिळणार, उद्या मिळणार, पण ठामपणे शेतकरी बांधवांना कोणी सुद्धा सांगेना झाले। तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की तारीख सरकारच्या माध्यमातून कोणती जाहीर केलेली आहे। तर आता पहा, 19 नोव्हेंबरला PM किसान योजनेचे 21व्या हप्त्यासाठी 2000 रुपये ज्या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये जमा झालेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची लिस्ट ही आता नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी लिस्टमध्ये टाकलेले आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे पैसे हे मिळाले त्या सर्व शेतकरी बांधवांना हे नमोचे पैसे सुद्धा मिळणार आहेत। त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी बिनधास्त राहावे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये नक्की हा प्रश्न निर्माण होत असेल, शेतकरी योजने आणि PM किसान योजनेचे एकत्रित 4000 रुपये आमच्या बँकेच्या खात्यावरती सरकार सोडत का नाहीत? परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितले की नमो शेतकरी योजना ही राज्याची आणि PM किसान योजना ही केंद्राची असल्यामुळे एकत्रित 4000 रुपये तुम्हाला कधीच मिळणार नाही। आता सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी योजनेच्या हप्त्या निमित्त कोणत्या तारखेला येणार, कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा पैसे वितरित होणार, कोणत्या शेतकरी अपात्र होणार, सर्व सविस्तर माहिती या ठिकाणी स्वतः कृषी मंत्र्यांनी सांगितली होती। कृषी मंत्री यांनी या ठिकाणी काय म्हणाले ते आपण नक्कीच पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, सगळ्या महत्त्वाचे म्हणजे नमो शेतकरी महासंघ या ठिकाणी 21 कोटी रुपये मंजूर आता करण्यात आले। याबद्दलचे GR देखील आता काढला, परंतु तुम्हाला पैसे कधी येणार याची जर तुम्हाला आतुरतेने वाट बघायला लागली, कोणत्या पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यात पैसे वितरित होणार हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे। आणि कोणकोणते शेतकरी आता अपात्र होणार आणि त्यांना पैसे मिळणार नाही, आता हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तुम्हाला सोशल मीडियामधून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारचे ज्या खोट्या बातम्या पुरवले जाऊ लागले आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, एक लक्षात ठेवा, सरकारने ज्यावेळी आता GR काढला जातो त्याच वेळी सरकारच्या माध्यमातून पैसे शेतकऱ्यांच्या बँके खात्यावरती या ठिकाणी जमा होतात। त्यामुळे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता स्वतः सांगितले की नमो शेतकरी योजनेसाठी 8व्या हप्त्यात निमित्त कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार आणि नेमकं कोणकोणत्या तारखेला पैसे मिळणार याची सविस्तर अपडेट काय आले तुम्ही या ठिकाणी नक्कीच बघायचे आहेत। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी बांधवांना सांगून टाकले की नुकतंच तुमच्या PM किसान योजनेचे पैसे मिळाले होते आणि आता 21व्या हप्त्याचे 2000 रुपये मागल्या आठवड्यामध्ये मिळाले होते। आता नमो शेतकरी योजनेचे नेमके तुम्हाला पैसे किती मिळणार हे ऐकणे महत्त्वाचे आहे। कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे व दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित होणार हे सुद्धा पाहणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे। शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर पहिला जिल्हा आहे सांगली, सातारा, सोलापूर, सांगोला, कोल्हापूर, पुणे, मुंबई, बीड, संभाजीनगर, अहिल्यानगर, हिंगोली आणि परभणी। तर हे 12 जिल्हे आहेत। आता शेतकरी बांधवांनो, कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहे तर 15 डिसेंबरला पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, फॉलो करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।